का हो सुनीताबाई, मी एक तुम्हाला गोष्ट विचारू काय? विचार ना, एवढं विचार करून विचार लागते नाही बाबा. सगळ्याच्या घरात मातीच्या चुल्या, माझ्या घरी 3-3 सुना आहे बापा. म्हणून म्हटलं तुला कसं विचारावं बा, म्हणून म्हटलं हो त्या घरातून भला आवाज येऊ म्हटलं. कहून आता त्या तू सुनीची बडबड करून राहिली ती काय? मला असा आवाज आल्यासारखा झाला. पण हो केलं ना तिनं बडबड, केलं ना. त्यासोबत भांडली का होते? त्यासोबत भांडली का ते? नाही माझ्यासोबत काय भांडली ते? माझ्यासोबत भांडतच नाही ते. तिला माहिती आहे भांडायला पुरत नाही म्हणून. आणि मी मेन म्हणजे मी काही बोलत नसतं, तिच्या नांदीच नाही लागत बापा. कुठे नांदी लागेल पुरती तिच्या अशा बाईच्या? भांडण घरात वाढून येणं काही नाही हातात काही येत नाही. मग मी काही बोलत नसतो. माय ते आता माझी नातनी गेली का गावले, त्याच्यासाठी पोट दुखून राहील. इथे कामं नाही करायला लागून राहिले का? आता माझ्या तर महिन्यात आहे ना, एनी टाइम काम करायसाठी तिच्या हात आहेत. सारे काम करून झाला ती बिचारी शाळे गेले आणि आता पोट दुखून राहिलं तिचं. माझी नात याची आहे तर असं होय हिला काय करावं लागते आता? ती ना 4 दिवस राह 8 दिवस राह, आताच तर गेली आणि हिला काय टंडन करावं लागते? हिला हिचे कामं करता नाहीत काय? तशीच बोले डोक्यावर बसते तुझी नात तिच्या महिन्यात जशी डोक्यावर बसते फक्त कामासाठी तिने गोळ आहे, तशी गोळ आहे का तिने? माई छकुलीले बाई किती काम करून घेते. तवा खाले भेटते, कट खाले भेटते का म्हणा तिले? सारं काम घेते म्हटलं, स्वयंपाक पाणी सारं करावं लागते. लोकांच्या नाताबाई तेवढ्या आहे ते म्हटलं ते शाळेत जाणं आणि ट्युशना करणं हेच काम आहे. मला तिले ट्युशना नाही काही नाही तरी बिचारी अभ्यास करते. रातची सगळे कामं झाल्यावर अभ्यास करते को बाई. तरी तिनं मार्क कमी नाही पडू दिले बिचारे. काय करतं लेकराकडे पाहून आपलं मन दुखते पण काहीच करू शकत नाही आपण. तिचं असं वागणं त्या सुनीचं बरोबर नाही आहे हो बाई. एवढीच्या जीवाकून काम करून घेते काय म्हणत सर, एवढ्या लहानपणापासून काम करून घ्याले. हो मलाही नाही पटत नाही, पण काय करतं करतच नाही ना ते. मला तीवरच टाकून देते ना. आणि बिचारी मी पहिले करो कशी तिला स्वयंपाक करू लागो, बिचारी इकडं कामं करे आणि हे तर मस्त महाराणी माईची बसलीच राहते. बोलता नाही येत बाई, भांडणाचंच का हाय. असं वाटते का बस एखाद दिवशी का लय राग येते पण काही करू शकत नाही. आणि पहिले मी करू लागो जरासं, बसल्या बसल्या भांडे घासू, बसल्या बसल्या मी स्वयंपाक करून टाकू, 2 तरी कामं करू, देवपूजा करू. मग तेवढंच माझ्या छकुलीले काम कमी होय. पण आता वयमानानुसार होत नाही बिचारा मायकडून. तूही काही करू लागत नाही का तिले? तूही काही करू लागत नसतं का त्यांना तिले? नाही ना बिचारी काय होते हो मायकून आता थोकला जीव माय. पण काय करतं देवही नेत नाही आता. नको म्हणू, तुझ्याशिवाय कोण आहे हो तिले? कोण आहे त्याशिवाय तिले? तू अशी म्हणशील तर तिले तुझी साथ आहे म्हणून जमून राहिलं. लेकराले तुझे प्रेम आहे म्हणून ते लेकरू कसं ना कसं चांगलं आहे. तूही नाही गेली तर कसं होईल? अशी तुही बिचारे बसल्या बसल्या देवपूजा करत जाय हो माय, भाजी गिजी करून टाकत जाय. एवढ्या लेकराला लय जळ जाते हो माय, लय जळ जाते. पण आता माय नाही हाय, आता सावत्र माझ्या हाताखाली आली तर खराच लागून राहिलं तिले. हो करत जाईन बापा. मिरची गिरची काढतोच मी, नाही तर मिरची त्या पुरीवरच आहे. मिरच्याचे नाक काढणं हे ते सारं बाईसारखं आहे. काय माय एवढीशी पोरगी सारं करायला लागते. साऱ्या घराची जिम्मेदारी आल्यासारखी मोठ्या बाईसारखी तिच्यावर आहे. चौदच आहे होती सून बरीच आहे माय. कसं वाटते ना का काय आता काय इले बसासाठीच आणली का त्या पोरानं असं वाटते. हो आता पहिले असं वाटते माय लेकरू लहान आहे, माय पाहिजे काम करून. पण हे तर उलट डोक्यावर बसली माय. इले आणली कामाधामासाठी, लेकराले काम करायला लागते म्हणून. माईकडून होत नाही म्हणून आम्ही म्हटलं कर बाबू लग्न. तुम्हाला नाही बाबू नाही आहे पहिले करे ना. आता आम्ही त्याला करायला लावलं तर त्यानं केलं बिचाऱ्यानं. पण हे अशी निघाली ना तिचंच काम म्हटलं माया नातीले करायला लागते बिचारे. काय करतं सारा डोक्याला विचार आहे. पण काय करतं शेवटी माया पोरगा असतील लय बोललं. महापुराला माहित आहे हे नाटक करून राहिली म्हणून नाही आणत म्हणे. महापुरीले म्हणे राहू दे म्हणे. झालं त्या पोराला तेवढी तरी बुद्धी आली, नाही तर सारा तिचंच ऐकते माय. आज कसं काय तिचं ऐकलं नाही काय माहित त्यानं. हो मी आज नवलातच पडली होती का कसं ऐकून राहिला बाप्पा. मला असं वाटलं बाप्पा मला एकदम बदल वाटला त्याच्यात. पण काही नाही हो माय, ते बरोबर सांगू काना बरोबर दिवसभर कानापाशी कुरकुर करते. माया पोरगाचं दिमागच बदलून टाकते. बापा काकू किती दिवसांना आल्या हो काकू? हो बाई वेळच नाही भेटत. चाल म्हटलं आता भेटून येतो तर आली मग मी म्हणा. घरच्या कामातून वेळच नाही भेटत. आता मलाच तर कुठं जायला भेटून नाही राहिला तर ह्या 2 सुनाने तर काम येतेच ना अंगावर. तुमची छकुली नाही आहे घरी. हो छकुली नाही तर कामही पुरते माय, करावंच लागते 1-2 काम. त्या सुना आहे नाही तर तुला लय काम करायला लागून राहिलं असं. छकुली नाही तर मला गमून येणे राहिलं होतं. चाल म्हटलं उलीचं जा बाहेर. चाल म्हटलं इरावतीच्या घरी जातो, जराशा गोष्टी माता करतो येतो म्हटलं. तेवढा जीव करमते. घरी मोठं शांत लागून राहिलं. 2 सुना नाही तर पाय बरं किती 2 सुना आल्या आणि त्या घरात दन वाटते. आणि त्या गावले गेल्या तर गमून नाही राहिलं पण त्याही घरात. तुम्ही वाटून राहिलं का? आम्हाला मोठं कठीण चाललं, आम्हाला मोठं गमून नाही राहिलं. पण आता बिचारा 4-8 दिवस गेल्या राहिले तर राहू द्या. आपल्याला गमत नाही का त्याला बोलावून घ्याव काय? काऊ काकू नाश्ता कर ना, माझ्या घरी पोहे आहे ना. आमचा आताच नाश्ता झाला. तुम्ही घ्या उलीशी पोहे. नाही बापा मी नाही खात बापा. आज उकडपेंडी केली होती माझ्यासाठी उकडपेंडी केली होती तर मस्त झालती. आणि त्यानं गचच राहते बिचारे. आता काय मला धकत नाही माय. आता धकलं असतं मी तुला म्हटलं असतं देवा. मी काही लागत नाही त्या घरी. दुसऱ्याच्या घरी तर मी खाईन नाही पण त्या घरी खातो माय. उकडपेंडीचा गस्त राहतेच बापा. दिवसभर भूक नाही लागत, जेवण वाटत काहीच नाही. राहतेच पण उकडपेंडी आहेच तशी. एखाद दिवशी स्वयंपाक करायच्या जीवावर आलं ना तेच बरा उपाय आहे.
मग आज काही तुझा जीवाचा विचार राहील नाही बा. मग असंच आहे ना, उकडपिंडी म्हणूनच केली असं तुम्ही. हो मी करून टाकत असतो माझ्यासाठी काही नाश्त्याचं असं. ते काय जास्त पोळ्या टाकत नाही माय. मस्क्या पोळ्या टाकते. एक एकच पोळी जेवा लागते, जास्तीची पोळी जेवता येत नाही. का दिवसभर का आपण उपाशी राहू काय? मला माहित आहे भुके राह म्हणून ते कामाच्या बाबतीत तर ते कमीच पोळ्या टाकते. कमी पोळ्या टाकते का? मग नवऱ्यासाठी काही एकच पोळी टाकते का? हे त्यासाठी एक पोळी राहते तर ते नवऱ्यासाठी तिच्यासाठी एक एकच पोळी खाते का ते? हो आमच्यासाठी एक एकच पोळ्या असते. माय पोरगं बाहेर नाश्ता करून घेते, मी देऊन दिला नाश्ता त्याला. खाऊन घे म्हटलं बाबू. माय पोरगं खाऊन घेते माझ्याकडे. कसं आहे जसं आहे तसं चालू द्या लागते. बोलायला पुरत नाही माय. ते बस बाई आहे बापा. तिला खायचं करायच्या जीवार येते. मग काय काम करते होते? माहित आहे कोणतं काम करते म्हणून. कोणतंच काम नाही करत. आता छपली नाही तर करायला लागून तेवढाच नेट लागते तिले. काय करू राहिली बाई? राणी काही तर नाही करू राहिली हो माय मी. आता सगळे कामं झाले, आता येतोच म्हटलं तिकडे खोली. किती पाणी सुरू आहे व. जरासं बाहेर झाले, टाईम नाही भेटून राहिला. मी म्हटलं काकूनं मला बोलावलं. घरावर शेजारच्या काकू म्हणे ये जो म्हणे. गेलो नाही तिकडे वाटण बापा. शिष्ट झाली पोरगी. पहिलेच तर म्हणते त्या लय जण यायले. शिष्ट झाली नवऱ्याच्या घरी गेली. मग आपण का बोलाव काय त्याइले? त्याइले काय येता नाही येत काय? आता मला विचार वेळ आहे तर जायला म्हटलं पाणी नाही बंद करून राहून राहिलं. कसंच करावं काय समजून नाही राहिलं. तेही राग येते गेलो नाही त्याच्या घरी. हो त्याइले विचारायला वाटतच असते. बा आली ने घर वगैरे वाढला काय तिले चांगल्या घरी पडली तर असंही वाटते त्याइले. त्याच्या आता कोणाले वाटते म्हणा. आता आम्ही नाही म्हणत त्या कोणाले. तसंच त्याची गोष्ट बाई. तू जर अशी चांगल्या घरी पडली तू जरी आणून गेली नाही त्याच्या मनात ती शंका येतेच. मी काय म्हणतो तू मग छत्री घेऊन जाणं. छत्री घेऊन तिथच्या तिथंच जाणं आहे आपल्याला. काय दूर जाणं आहे काय? एवढं नाही बोलो हो. चालली जाजो. घेऊ शर्टला चहा घ्यायचा थोडासा. नाही तुला काही खा वाटलं तर जर असं आहे. पण जाजो बाई. गेल्याशिवाय राहू नको. नाही तर त्याला बेकार वाटते. मग बातच म्हणते. मला तर बातच म्हणते त्या. तुझी पोरगी आली नाही आमच्या घरी. तू घेऊन नाही आली बातच म्हणते मला तर त्या. आई आता दुपारचं चांगलं नाटक झोपलं राहते कोणी काही राहते. आता पाणी गिनी येते तर झोपतेच कोणी. मग 5-6 वाजता जाईल. मग जाईल आता तोपर्यंत पाणी कमी होईल मग जाईल म्हटलं आहे मी. कसं आहे दुपारचं जाणं चांगलं नाही वाटत. 5-6 वाजता बरं वाटतं. तू चालतो माझ्यासोबत पाणी कमी झालं तर. तसंच करू बाई तसंच करू. मग जाऊ आपण. आई मी काय म्हणतो वहिनी तर म्हटलं आपण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं का ती तोंड फिरून घेते. आई कशीच बोलत नाही. काहून एवढी कशी अशी वागते होती आई? मला वाटते वहिनीसोबत बोला पण विचारायचे बोलतच नाही. तर ठरल्यासारखीच करते ते. काय करावं आई? तू लहान आहे. काही हो तू बोल काही नाही. ती तोंड फिरून घेतलं का काही करू वहिनी वहिनी करून बोलायचं. नाही बोलली तरी तू ते काम कर ना. बोलायचं तिच्यासोबत बोल तू. कसं आहे मग पाहिजे नाही ना. महिन्यानं झाली पण बोलली नाही. तिला गर्व झाला ते 4 बायाला सांगते म्हटलं. म्हणून मी तुला सांगून राहिली. बोलून घेतो तिच्यासोबत. ते बोलो का नाही बोलो तू ते काम कर बोलायचं बाई. हो आहे ते बरोबर आहे. बोलो का नाही बोलो पण आता बोला तर लागन तिच्यासोबत. मला बोलाच लागन. बोलली पाहिजे बिचारे. बोलो का नाही बोला आपण आपलं काम करा. मी काय म्हणतो दादा आल्यावर बोलजो. म्हणजे त्याला दिसते ना तू बोलली म्हणून. जाजो त्याच्या खोलीत आणि बोलजो तिच्यासोबत. त्याच्या देखताच बोलजो बाई. त्याच्या मागं लागन ती बहीण बोलली नाही. म्हणजे त्याच्या देखता बोललं म्हणजे त्याला माहीत राहते ना. नाही तर हे बा ताळ घेते. नाही बा तुमची बहीण बोलली नाही. असं झालं तसं झालं. त्याच्याच मागं कुरकुर लावते. मी म्हणतो तसं ऐक तू त्याच्यात देखायला बोलजो. आता तू तिला बोलाच लागते मग त्याच्या लागी खातीर. आणि तसंच करतो तू आल्यावरच बोलजो तिच्यासोबत. हो आई बरोबर आहे. तुझ्या डोकं किती बरोबर चाललं. तसंच करा लागन. दादाच्या देखता बोला लागन. नाही तर मग अधिक मी बोलायशी आणि तिनं म्हणा तुमची बहीण अशी बोलली तशी बोलली. त्याच्या देखता बोललेलं बरं बापा. कायले पाहिजे 2 शब्द बोला मी तिच्यासोबत. मग बोलली तर बोला तिच्यासोबत. नाहीच बोलली तर काय आपल्याला. तेवढं बोलली तेवढी बोलली. ते आवडता ड्रेस घातला ते आहे ना लग्नाच्या अगोदर भल्ला आवडे तुला ह्या ड्रेस. ह्या ड्रेस आजही घालला द्या. लयच आवडते बा तुले. काय करा ह्या ड्रेसचा घेऊन जाय त्या घरी. नाही बाई राहू दे इथंच राहू दे. नाहीतर मी घरी नेऊन काय करणार आहे. पडलाच राहणार आहे हा ड्रेस. शेतात काही घालू देत ते चिंटूची. विहान भाऊजी घाल देते. रश्मीताईले त्या घालते बापा. मला हे नाही म्हणते ना तर मग कायले आपण समोर जाऊ नवऱ्याच्या. हो बाई माणसाच्या समोर नाही जायचं. अरे माणसाचं बिघडलं तंत्र तर कुठं बसतं. नाही म्हणते ना तोपर्यंत नाही घालत. ज्या दिवशी म्हटलं घाल म्हणून तेव्हा घालायचे. हो आहे मला माय समजते. बिचारे माझ्या घरच्या त्या दिवशी सासूनं फोन केला तर मला म्हणून तिथं गेले तर विसरलीच. मला आठवले चल बाई त्याच्यासोबत सोबत बोलतो 2 शब्द. हो करो माय त्याइले गमत नाही म्हणे ना त्या दिवशी. किती करे त्या. करत जाय फोन त्याइले तेवढंच गमते. नाहीतरी आता तू काय करू राहिली. कर त्याइले फोन तेवढा जीव त्याचा करमते. चिंटूजीचा फोन घेऊन आला का नाही आला. मला तर कधीच नाही दिसली तू बोलताना. त्याला फोन घेऊन केलता का नाही केलता त्या. वाही आलता ना. ते कामावून आल्यावर करते.
आणि कधी कधी तिथून हे करते मालमधून. आता काय तुला दिसणार आहे का मी कधी बोलतो काय बोलता तुम्ही खोलीत राहतो तू इथं काम करताना राहतो कशी दिसणार आहे वाईटले. असं वाटलं बाई आतापर्यंत तुला फोनच नाही आला बाई. म्हटलं काही भांडण गिंडण झालं का माझ्या पोरीचं. भेवच आहे ना तुया. असं वाटलं बाई मला. चिंटूची भांडण गिंडण नाही करत आई कधीच नाही भांडले माझ्यासोबत आजपर्यंत नाही भांडले. चांगलंच आहे बाई जवाई देव माणूस आहे. जवाई देव माणूस आहे आपला. बाई आई मी फोन करतो माझ्या सासूले. कर जाय कर.